हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. शिवनाथमुळे आता अथर्व आणि मीरामध्ये भांडणं सुरू व्हायला लागली आहेत. तेव्हा मंजिरी उगाचच कोंगाडंपण करत असते. मंजिरी घरात येते आणि तिचा खड्याला हात लावून म्हणत असते की हा खडा चमकत का नाही येत, याची पावर तर कमी झाली नाही. तेवढ्या तिथे माया येते. माया येते आणि माया सरळ मंजिरीसमोर हात करते. मंजिरी तिच्याकडे बघतच असते. तेव्हा माया बोलते, मी तुमच्यासाठी आधीसारखं काम करायला तयार आहे. तेव्हा मंजिरी उभी राहते आणि बोलते की मला माहिती आहे तू काय तयार झालीस. कारण की मी जरी अंबिकाला मारायला सांगितलं असलं पण तिला मारलं तूच आहे. आणि तू वेदाच्या आणि मीराच्या जीवावर उठली होतीस हे शिवनाथला माहीत आहे. आणि शिवनाथ तुला सोडणार नाही म्हणून घाबरलीस ना तू, म्हणून माझ्यासोबत हात मिळवायला तयार झाली ना. तेव्हा अंबिका बोलते, तुमचं बरोबर आहे. शिवनाथ तो नक्कीच सूड उगवणार माझ्यावरही. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते आणि मार्जरीला सांगत असते की तिच्या गळ्यातला तो खडा काम करत नाही आहे. तेव्हा मार्जरी तिला पटवून देत असते की मनुष्य आणि आत्म्यातला दुरावा आता कमी होतो आहे. अंबिका आणि मीरा आता जवळ येऊ लागले आहेत. तेव्हा मंजिरी घाबरते आणि बोलते की पण मी त्यांच्यातला पुन्हा दुरावा वाढवू शकते. तेवढ्यात मार्जरीला एक संकेत भेटतो. तेव्हा मार्जरी बोलते की अघटित झाले मंजिरी, तो शिवनाथ अदृश्य नसून तो तुझ्याच घरात मनुष्य रूपात आहे. तेव्हा मंजिरी बोलते की असं कसं शक्य आहे आणि कोण असेल तो आणि काय करावं लागेल यावर. तेव्हा मार्जरी तिला एक विधी सांगते आणि त्या विधी केल्याने शिवनाथ तुझ्या पायाशी येऊ शकतो असं ती सांगते. तेव्हा मंजिरी त्या विधीला तयार होते. मंजिरी मार्जरीशी बोलून घरी येते. घरी आल्यावर ती बघते मीरा आणि माया दोघी बोलत असतात. माया मीराला सांगत असते की मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी लांबून त्यांना बघत असते. तेवढ्यात मायाचं लक्ष जातं आणि माया बोलते की नंतर बोलते म्हणून माया तिथून निघून जाते. तेव्हा मंजिरी सरळ घरात येते आणि तिच्या खोलीत जायला लागते. मीरा तिच्याकडे बघतच असते. तेव्हा मंजिरी खोलीत आल्यावर विचार करत असते की शिवनाथ मनुष्य रूपात म्हणजे कोण असेल. तेव्हा मंजिरी विचार करत असते की एक एक घरात ते नावं घेत असते आणि बोलत असते की कोणाच्या रूपात असेल तो, मला सावध राहावं लागेल. अजित तर नाही, काही दिवसापूर्वी तो बाहेर गेला होता आणि तो तर नसेल. तेव्हा मंजिरीला तेवढा दरवाजा वाजतो आणि अथर्व येतो. तेव्हा अथर्व मंजिरीशी बोलायला येतो आणि अथर्व मंजिरीला बोलत असतो की आई, मीरा जे काही बोलली त्याबद्दल मी सॉरी बोलायला आलो आहे. तेव्हा अथर्व मंजिरीची समजूत काढत असतो. तेव्हा मंजिरी त्याला बोलते की अथर्व, मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे आई, पण तुला जेही लागलं तर मला सांगशील, म्हणून अथर्व चालला जातो. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, अथर्वच्या तर रूपात नाहीच आहे तो. तेव्हा मंजिरी बोलते की म्हणजे अजितच. तेवढ्यात मंजिरीच्या डोक्यात येतं की माया तर नसेल. तेव्हा मंजिरी शॉक होते आणि पटकन खाली येते. खाली किचनमध्ये माया असते. तेव्हा मायाकडे जाते आणि बोलते की चल. तेव्हा मंजिरी मायाला बोलते चल, काम आहे. तेव्हा माया बोलते का. तेव्हा मंजिरी बोलते का, कारण तू गुलाम आहेस माझी, चल. तेव्हा मंजिरी मायाशी बोलत असते. मायाला ती सांगत असते की माझ्या गुलामाला एक काम करायचे, मीराचा काटा काढायचे. तेव्हा माया थोडी बिथरते. तेव्हा मंजिरी तिला सांगत असते की मीराचा काटा असा काढायचा आहे की तुला तिचे तुकडे तुकडे करून शिवनाथच्या पायाशी आणायचे. तेव्हा मंजिरी गोष्ट रंगवून सांगत असते. मंजिरी किचनमध्ये असते. तेव्हा मंजिरी किचनवर एक प्लेट असते. मंजिरी मुद्दामच ती प्लेट हातात घेते आणि रुमालाने पुसण्याचं नाटक करत असते. कारण की तिला थोडासा डाऊट येतो. तिला वाटतं की मीराला मारण्याचं नाव काढताच मायाच्या चेहऱ्यावर भीती निर्माण दिसते. तेव्हा मंजिरी ताट पुसता हळूच ताट अशी वरती करते आणि तिला ताटामध्ये मायाचं रूप शिवनाथ दिसतं. तेव्हा मंजिरी खूप घाबरते. तेव्हा मंजिरी मनात बोलते म्हणजे शिवनाथ म्हणजे माया आहे. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलते की माया जा इथून. तेव्हा माया बोलते काय. मायालाही काहीच कळलेलं नसतं. तेव्हा मंजिरी ओरडून बोलते की तुला सांगितलं ना जा इथून. तेव्हा माया चिडून तिथून निघून जाते. तेव्हा मंजिरी खूप बिथरते. तेव्हा तिला कळतं की मायाच्या रूपातच शिवनाथ आहे म्हणून. मीरा इकडे स्टोर रूममध्ये असते. तेव्हा तिथे माया येते. तेव्हा माया शिवनाथचं रूप घेते. तेव्हा शिवनाथ मीराला बोलत असतो की मीरा, तू का सांगितलंस अथर्वला मंजिरीबद्दल, का अशी बोललीस. तेव्हा तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही बाळा, तू असं का केलंस. तेव्हा मीरा बोलत असते की बाबा मग काय करू. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या आउट हाऊसमधूनच ही मंजिरी येते आणि तिथूनच ती सगळं करते. तिथे काय आहे. तेव्हा
शिवनाथ बोलतो की नाही, हे जग त्या पलीकडचं आहे बाळा, तुला जेवढं दिसतं तेवढं नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की म्हणजे? तेव्हा शिवनाथ तिला सांगत असतो की मी एवढी तपस्या केली, तेव्हा कुठे मला याच्यात एक गोष्ट कळली, पण हे याच्या पलीकडचं आहे. या जगात असंख्य शक्त्या आहेत ज्यांचा वापर करून बरेच जण आपला स्वार्थ साधत असतात. शिवनाथ तिला सांगत असतो की आपण या सगळ्यांचा वापर करून आपल्याला या शक्तींचा नाश करायला हवा. तेव्हा मीरा बोलते, पण मी हे बाबा कसं करणार, मला यातलं काहीच माहीत नाही. तेव्हा शिवनाथ बोलतो, काळजी करू नकोस बाळा. शिवनाथ मायाला समजत असतो की तुला असं समज की तुझा जन्म यासाठीच झाला आहे म्हणून. इकडे मंजिरी तणफण करत असते की मंजिरी तुला कसं कळालं नाही, कसं कळालं नाही, तुला तेव्हाच कळायला पाहिजे होतं ज्या दिवशी शिवनाथ त्या गुहेतून गायब झाला आणि माया घरात लग्न करून आली होती. त्या दिवशीपासूनच मायाचं वागणं वेगळं होतं. त्या दिवशीही मीराच्या हातावर चहा सांडल्यावर तिला सांभाळून राहा गं असं बोलणारी माया असं कसं करू शकते, कारण की ती तर मीराच्या जीवावर उठली होती. शिवनाथ कुठे याचा संकेत खड्याने दिल्यावर जेव्हा मी त्या खड्याच्या संकेतामागे मागे हॉलमध्ये पोचली, तेव्हा फक्त तिथे माया होती. मंजिरीचे एक एक डाऊट क्लिअर व्हायला लागतात. आणि नियतीनेच तुझी निवड केली, हे जग आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे असं शिवनाथ मीराला सांगत असतो. आणि सत्याच्या बाजूने खंबीर राहण्यासाठी तुझी निवड झाली आहे बाळा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कधी हार मानू नकोस. ते इकडे मीरा सांगत असते तिच्या बाबांना की हे सगळं माझ्या अकलनाच्या पलीकडे आहे, मला काहीही समजत नाही, पण हीच जर माझी निवड असेल तर मी सगळ्या बाजूने तुमच्यासाठी, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी मी सगळ्या बाजूने लढायला तयार आहे म्हणून. तेव्हा मीरा शिवनाथला विचारते, आणि बाबा, दादासाहेब आणि वेदाला त्याच जागेची स्वप्न पडतात, या स्वप्नांशी काही संबंध आहे का? तेव्हा शिवनाथ तिला सांगत असतो की हो बाळा, कारण की स्वप्न ही कधी कधी मनाचीच कल्पना नसते, हे कधी कधी सत्याचे संकेतही असतात. तेव्हा मीरा बोलते, पण बाबा किती दिवस संकेत येत राहणार, आपल्याला खरं कधी कळणार आहे सत्य? तेव्हा शिवनाथ बोलतो की आज आज ग्रहमान अनुकूल आहे, आज आपल्याला सगळं सत्य कळेल. इकडे शिवनाथ मीराला सांगत असतो की आपण या गोष्टीचा शोध लावू शकतोय, पण तुझ्या राधाताईला हे कळता कामा नये, कारण की तिचा अजूनही तिच्या सासूवर पूर्णपणे विश्वास आहे आणि हा विश्वास आपल्यावर अडथळा आणू शकतोय. तिकडे अंबिका मीराला थांबवून तिला बोडबड करत असते की तू आईंशी अशी का वागलीस, का अथर्वंशी असं वागलीस, का अथर्वांना आईंबद्दल अशी बोललीस? तेव्हा माया तिथे असते. तेव्हा माया बोलते की थांब राधा, मीराची यात काही दोष नाही आहे, तू तिला का बोलतेस म्हणून. तेव्हा अंबिका बोलते की बाबा तुम्ही बोलू नका, तुम्ही आता ह्या घरात आहात, पण हे चुकीचं आहे ना मीरा वागली ते. तेव्हा मीरा मनात बोलत असते की प्रत्येक वेळेस अशी का करते म्हणून. तेव्हा अंबिकेला सासूबद्दल कनवाळा असतो. इकडे मंजिरी तणफण करत असते. तेवढ्यात मार्जरी बोलते की मंजिरी, काळ जवळ आलेला आहे, आपल्याला आत्ताच तो विधी करायचा आहे, नाही तर खूप मोठं संकट आहे. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, हे संकट टळण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर विधी करावा लागेल आणि त्या शिवनाथचा आता काळ जवळ आलेला आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.